Important question what we have to do is corporation. So corporation मध्ये what do you mean by corporation and public undertaking? It's a very important question for 13 marks. Corporation and public undertaking चा meaning काय आहे? Corporations are basically large businesses or organizations that are legally recognized as a single entity. एक single entity म्हणून त्यांचं recognition आहे. They can own assets just like कंपनीचे जे आपण फीचर्स बघितलेले तसेच ह्याचे आहेत. स्वतःच्या नावावरती प्रॉपर्टी घेऊ शकतात, कोणावरती सू करू शकतात, ह्यांच्यावर कोणतरी सू करू शकते, केस फाईल करू शकते आणि दे आर सेपरेट फ्रॉम द पीपल हू रन देम. जस्ट लाईक कंपनी हॅज इट्स ओन डिफरंट लिगल एंटायटी, स्वतःची जशी एक ओळख आहे कंपनीची, तशीच कॉर्पोरेशन्स पण एक लार्ज प्रमाणात मोठे बिझनेसेस आहेत किंवा ऑर्गनायझेशन्स आहेत ज्यांच्याकडे स्वतःचं पॅन कार्ड आहे आणि दे आर डिफरंट फ्रॉम द पीपल हू ओन इट. सो प्रायमरी गोल काय आहे कॉर्पोरेशनचं? टू मेक प्रॉफिट फॉर देअर ओनर्स अँड शेअर होल्डर्स. Public undertakings are businesses and organizations that are owned and operated by the government. Okay, they are usually essential services to public like electricity, water, transportation, or not making profit. They don't focus because हे public undertaking they are just for the utility of public. ते profit वरती focus करत नाही. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये दोन क्वेश्चन्स विचारतील. कॅरेक्टरिस्टिक काय आहे कॉर्पोरेशनचं? सेपरेट लिगल एंटायटी. ओके, मी जसं तुम्हाला सांगितलं त्यांची स्वतःची ओळख आहे, सेपरेट फ्रॉम द ओनर. लिमिटेड लायबिलिटी आहे, कंपनीच्या डेट्सपुरतीच लिमिटेड ते अमाऊंट जेवढी इन्व्हेस्ट केली आहे शेअर होल्डर्सनी त्याच्यासाठीच तेवढंच ते जबाबदार आहेत. कॉर्पोरेशन ही संपत नाही. ओनर्स बदलले किंवा मॅनेजर्स चेंज झाले तरी पण त्याचा परपेच्युअल एक्झिस्टन्स आहे. परपेच्युअल एक्झिस्टन्स हा 2 मार्काला प्रश्न विचारला जातो तुम्हाला. परपेच्युअल एक्झिस्टन्स मतलब द कॉर्पोरेशन कंटिन्यूज इवन इफ द ओनर और मॅनेजर चेंजेस. प्रॉफिट ओरिएंटेड आहे कॉर्पोरेशन, त्यांचं मेन एमच आहे प्रॉफिट बनवणं शेअर होल्डरसाठी. ओनरशिप इज डिवायडेड इंटू शेअर्स विच कॅन बी ब्रॉट और सोल्ड. पण तसं पब्लिक अंडरटेकिंगचं नाही आहे, कारण पब्लिक अंडरटेकिंगचं कसं आहे त्याची ओनरशिप ही गव्हर्नमेंट ओनरशिप आहे. कंपल्सरी त्यांचा प्रायमरी गोलच आहे पब्लिकवर फोकस करणं अँड नॉट टू मेक प्रॉफिट. ते ऑपरेट ऑन अ लार्ज स्केल टू सर्व पब्लिक नीड्स, म्हणजे जसं एनर्जी झालं, ट्रान्सपोर्टेशन झालं, कम्युनिकेशन झालं, आणि त्यांना गव्हर्नमेंटमधून फंडिंग मिळते अँड दे ऑल्सो जनरेट देअर ओन रेव्हेन्यू. येस, आणि सिन्स दे आर फंडेड बाय टॅक्स पेअर मनी दे आर आन्सरेबल टू पब्लिक अँड गव्हर्नमेंट अथॉरिटीज. द क्वेश्चन विच कॅन बी आस्क्ड इज व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन कॉर्पोरेशन अँड व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन पब्लिक अंडरटेकिंग. ओके, सो हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आपल्याला येतो.